नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. म्हणजे 5 जुलै ज्येष्ठ अमावस्या. तर या अमावस्या तिथीला खूप महत्त्व दिलेलं आहे. तर या अमावस्याच्या तिथीला आपल्याला म्हणजे प्रत्येक आईने मुलांवरून उतरून टाकायची आहे ही एक वस्तू. कितीही जुना जो काही पितृदोष मुलांना लागलेला आहे किंवा बाहेरची बाधा आहे, नजरदोष आहे, अभ्यासात प्रगती होत नसेल, नोकरीत प्रगती होत नसेल किंवा व्यवसायामध्ये त्यांना यश मिळत नसेल, तर अशा अनेक गोष्टीतून जर मुलांची सुटका करायची असेल किंवा लहान मुलं असेल सतत किरकिरपणा करत असेल, नजरदोष लागलेला असेल, अशा ज्या अडचणी येतात तर नक्कीच हा तुम्ही एक उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही कसा करायचा आहे, कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकन देखील दाबा. म्हणजे जे काही मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर धार्मिक मान्यतेनुसार शनिदेवाचा जन्म हा ज्येष्ठ महिन्यात अमावस्या तिथीला झाला होता. या दिवशी त्यांची उपासना केल्यास किंवा उपवास केल्यास शुभ फळ प्राप्त होते. तसेच ग्रहदोष आणि पितृदोषातून मुक्तता मिळवण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. या काळात काही कामे केल्यास प्रगतीतील अडथळे दूर होतात. तर ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या सर्व सण आणि उत्सवांना विशेष महत्त्व दिलेले आहे. या महिन्यात येणारे सण त्यांचे महत्त्व अधिक वाढतात. या महिन्यात अमावस्या तिथीला देखील विशेष महत्त्व आहे. वर्षभरात 12 अमावस्या येत असतात, तर या सर्वांचे स्वतःचे असे वेगवेगळे महत्त्व आहे. या सर्वांमध्ये ज्येष्ठ महिन्यात येणारी अमावस्या तिथी, तर ही अमावस्या खूप खास आहे. तर बघा, ज्येष्ठ अमावस्यानंतर आषाढ महिन्याला प्रारंभ होतो. तर उदय तिथीनुसार अमावस्या ही म्हणजे गुरुवारी उत्तर रात्री 4:57 अमावस्या लागणार आहे आणि उदय तिथीनुसार अमावस्या ही शुक्रवारी आलेली आहे. म्हणजे 5 जुलैला अमावस्या आहे. तर या अमावस्याच्या दिवशी बघा, आपल्याला आपल्या पितरांसाठी काही खास सेवा करायची आहे. तर आपल्याला हा उपाय आपल्या मुलांसाठी शुक्रवारी करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला सकाळी म्हणजे ज्येष्ठ अमावस्या, दर्श अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते. तर या अमावस्या तिथीला आपल्याला सकाळी 12च्या आतमध्ये मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे, कधी करायचा आहे त्याची संपूर्ण माहिती मी देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, मुलं अभ्यासात हुशार असून देखील त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा कुणाचे नजरदोष त्यांना लागलेले असेल, मुलं अभ्यास करत असताना कुणी अचानक घरी येणं आणि ते मुलाचं कौतुक करणं, नजर लागणे किंवा नोकरीमध्ये खूप काम करून देखील प्रमोशन मिळत नसेल किंवा तिथले लोक त्रास देत असतील किंवा नोकरी चांगली नसेल, खूप प्रयत्न करतो, खूप आपण तिथे काम करून देखील आपल्याला नोकरीमध्ये यश मिळत नसेल किंवा व्यवसायामध्ये देखील आपली प्रगती होत नसेल, व्यवसायामध्ये वारंवार आपल्याला व्यवसायात अडचणी येत असतील, तर आपल्याला अशा ह्या अडचणीतून दूर करायच्या असतील तर आपल्याला मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे. तुम्ही हा उपाय कोणत्याही मुलासाठी करू शकता. छोटं बाळ असेल, ते देखील सारखं किरकिर करत असेल, चिडचिडपणा करत असेल, त्याच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय केला तरी चालेल. तर बघा, आपल्याला हा उपाय सकाळी फक्त 12च्या आत करायचा आहे आणि तुमची मुलं घरी असतील तरच तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही पुढच्या अमावस्येला हा उपाय केला तरी चालेल. तर आपल्याला काय करायचं आहे, आणि भात शिजवायचा आहे. तुमचे जेवढे मुलं आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही 2 वाट्या 3 वाट्या अळणी भात शिजवून घ्यायचा आहे. प्रत्येक मुलासाठी आपल्याला वेगवेगळा भात घ्यायचा आहे. तुमचे छोटे मुलं असो, मोठे मुलं असो, लग्न झालेली मुलं असो, कोणासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. मुलींसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा भात शिजवून घेतल्यानंतर आपल्याला अशा अंदाजाने हा भात शिजवायचा आहे की हा भात आपल्याला परत उपयोगी येणार नाही. तर हा भात शिजवल्यानंतर आपल्याला द्रुवांमध्ये किंवा वाटीमध्ये भात काढून घ्यायचा आहे. त्यावर आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे आणि आपल्याला तो भात मुलांवरून उतरवायचा आहे. मुलांवर आसनावर बसायचं आहे. मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळेस उतरवून घ्यायचं आहे. उतरवत असताना त्यांची इडापिडा, वाईट शक्ती किंवा बाधा, नजरदोष, काही अडचणी असेल असं म्हणत दूर होऊ दे असं म्हणायचं आहे आणि तो 7 वेळेस भात उतरवून घ्यायचा आहे. ती वाटी बाजूला ठेवून दुसऱ्या मुलाला बसवायचं आहे. त्याच्यावरून देखील हा भात डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळेस उतरवायचा आहे. उतरवत असताना इडापिडा, वाईट शक्ती, नजरदोष, अडचणी, व्यवसायात, नोकरीत प्रगती होऊ दे
त्या नोकरीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होऊ दे असं म्हणायचं आहे आणि तो भात उतरवून घ्यायचा आहे. उतरवून घेतल्यानंतर तुम्ही हा भात तुमच्या टेरेसवर पक्षी येत असेल तर त्यांना खायला द्यायचा आहे किंवा तुम्ही बाहेर एखादं काळं कुत्रं असेल त्याला देऊ शकता किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये म्हणजे कचऱ्यामध्ये टाकलं तरी चालेल. फक्त हा उपाय आपल्याला सकाळी 12च्या आतमध्येच करायचा आहे. दिवस चढीला लागल्यावर तुम्ही हा उपाय करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही सकाळी 12च्या आतमध्ये हा उपाय करून घ्यायचा आहे आणि हा उपाय केल्यानंतर तुम्ही हा भात ठेवून आल्यानंतर घरामध्ये पाय धुवून प्रवेश करायचा आहे. कारण की आपल्या मुलांचे नजर दोष, अडचणी, बाधा, इडापिडा दूर होऊ दे म्हणून आपण हा उपाय केलेला असतो. त्यामुळे पाय धुवून तुम्ही घरात प्रवेश करायचा आहे. ज्येष्ठ अमावस्या म्हणजे दर्श अमावस्येला आपल्याला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान, दान करण्याला खूप महत्त्व दिलेलं आहे. तुम्ही पितरांच्या आशीर्वादासाठी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता. पितरांच्या आशीर्वादासाठी तुम्ही कावळ्याला कोणती वस्तू खाऊ घालावी, अंगणामध्ये कावळ्याला कोणती वस्तू खायला ठेवायची आहे, याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे. तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. आणि तुम्ही तीर्थक्षेत्री जाऊन गंगेमध्ये स्नान केले तर अतिउत्तम. स्नान आणि दानाला अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. अमावस्या तिथीला तुम्ही भगवान विष्णूला, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देखील काही सेवा, उपासना केला तरी चालेल. तर अशा प्रकारे नक्की तुम्ही आईने मुलांवरून उतरून टाकायची आहे ही एक वस्तू. कठीणातील कठीण त्यांच्या सर्व अडचणी दूर होतील. अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात प्रगती होईल. छोटे मुलं चिडचिडपणा, हट्टीपणा करत असतील, त्या अडचणी देखील दूर होतील. अशा समस्या दूर होण्यासाठी प्रत्येक अमावस्येला तुम्ही मुलांवरून ही एक वस्तू जर उतरून टाकली तर नक्कीच त्यांना लागलेला नजर दोष, बाहेरील बाधा, इडापिडा किंवा पितृदोष लागलेला असेल तो देखील दूर होईल. तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.